हे आमचे भाऊ हे गाववाले हे आले म्हणून नाही, पोलिसांपासून पहिल्यांदा वाचवलं एका मराठा सरपंचानं. ते जाहीरपणे सांगतो, या राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण करून समाजाचं वाटोळ करणाऱ्या सगळ्या बांडगुळांना दादा सांगतो, ज्या गाडीत आलो नाही तर सुरक्षित, ती गाडी मराठ्याची होती, मराठाच चालवत असायचं. या दुकानदारा करणारे सगळे भाड खाऊ दलाल यांना चेतावणी आहे. काही 2-4 न खाजवलं दीपक बोराडेला आज दादा, त्याची अंडी पिल्ली सगळी मला माहिती आहे. त्यांना जाहीर चेतावणी आहे, दीपक बोराडेचं कॅरेक्टर पाण्यासारखं निर्मळ आहे रे चोट्ट्या हो, अवकाळीत राहा. धनगरांचा योद्धा मुंबईमध्ये पोहोचला. मित्रांनो, गेल्या कित्येक वर्षापासून धनगर समाजाची मागणी होती, मागणी आहे आणि मागणी राहणार आहे की धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे. आणि त्याच आरक्षणासाठी दीपक बोराडे यांनी मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी धडक दिली आहे, धडक मारली आहे. आणि जे काही धनगराचं पिवळं वादळ आहे ते मुंबईच्या नाकावर टिचून आझाद मैदान या ठिकाणी पोहोचलं आहे. मित्रांनो, नेमके दीपक भाऊ बोराडे मुंबईला कसे पोहोचले आणि ते कोणाच्या गाडीत गेले आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, दीपक भाऊ बोराडे यांनी कित्येक वर्षापासून आरक्षणाचा हत्यार उपसला आहे, संघर्ष करत आहेत. परंतु त्यांच्या संघर्षाला कित्येक लोकांनी, कित्येक पुढाऱ्यांनी त्यांना समर्थन केलं आणि समर्थन केल्याच्या नंतर देखील त्यांना आजपर्यंत आरक्षण मिळालं नाही. परंतु दीपक भाऊ बोराडे यांनी असं ठरवलं, अभी नाही तो कभी नाही, आणि तुम्हाला जसं मुंबईला येता येईल तसं मुंबईला तुम्ही येऊ शकता, मी मुंबईकडे जात आहे. मित्रांनो, हा ध्यास उराशी बाळगून दीपक भाऊ बोराडे यांनी मुंबई या ठिकाणी आझाद मैदान या ठिकाणी जाण्याचं काम केलं. परंतु विषय खूप महत्त्वाचा आहे आणि खूप गमतीचा आहे, त्यांना नेलं कोणी हा विषय आहे. तर मित्रांनो, ज्यावेळेस आझाद मैदान या ठिकाणी दीपक भाऊ बोराडे यांचं समाजाला मार्गदर्शन चालू होतं, त्या मार्गदर्शनाच्या वेळी काही मराठा समाजाचे नेते कार्यकर्ते आले आणि कार्यकर्ते आल्याच्या नंतर त्यांनी असं सांगितलं की मराठा समाजाचे कार्यकर्ते आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. तर दीपक भाऊ बोराडे यांनी असं सांगितलं की त्यांना पुढे येऊ द्या. आणि पुढं आल्याच्या नंतर तेवढ्यात ते सांगत होते की मला मुंबईमध्ये येण्यापासून ते पोलिसांनी लपवण्यापर्यंत मला ज्यांनी सहकार्य केलं ते मराठा समाजाच्याच लोकांनी केलं. मला ज्या सरपंचाने मला पोलिसापासून वाचवलं तो पण मराठाच सरपंच होता. आणि मी आज या ठिकाणी आझाद मैदानावर आलो आहे, पोहोचलो आहे, ते पण एका मराठा समाजाची गाडी होती आणि ते गाडीमध्ये ड्रायव्हिंग करण्याचं काम पण मराठा समाजाच्याच माणसांनी केलं होतं. म्हणून या ठिकाणी मी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जर मी पोहोचलो असन आणि ते कुणामुळं पोहोचलो असन तर ते पण मराठा समाजाच्या लोकांमुळं, माणसामुळं आणि सरपंचामुळं पोहोचलं आहे. म्हणून मित्रांनो, धनगर समाजाचा योद्धा दीपक भाऊ बोराडे यांनी केला आहे. मित्रांनो, कित्येक वर्षापासून धनगर समाजाचा हा बिकट प्रश्न आहे की एस टीमधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि नक्कीच मित्रांनो, ते आज मुंबईला गेले आहेत. ज्याप्रमाणे मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळावं म्हणून कित्येक मुस्लिम, दलित, कित्येक लोकांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी सहकार्य केलं. मग कोणी पाण्याच्या बॉटल असतील, कोणी जेवणाची सोय असेल, अशा कित्येक लोकांनी संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी जो आरक्षण मोहीम काढली होती आणि उपोषण केलं त्या ठिकाणी मदत केली. म्हणून आज वेळ धनगर समाजावर आली आहे. धनगर समाजाला पण जे शक्य होईल ते द्या आणि त्यांना मदत करा. मित्रांनो, दीपक भाऊ बोराडे हे समाजासाठी कार्य करत आहेत. स्वतःच्या समाजासाठी काहीतरी देणं लागतं म्हणून ते आज उपोषणाला बसले आहेत. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जातपात, पंथ, धर्म हे बाजूला ठेवून माणूस हाच एक धर्म आहे, याच पद्धतीने आपण जगलो पाहिजेत, वागलं पाहिजे आणि एकामेकाला सहकार्य केलं पाहिजे. म्हणून आज दीपक भाऊ बोराडे यांनी जो आझाद मैदान या ठिकाणी जाऊन उपोषण केलं आहे आणि त्यांच्या आव्हानाला
साथ देऊन पूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज एकवटला आहे. मित्रांनो, जे शक्य होईल तसं आपण मदत केली तरी चालेल, परंतु त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की आझाद मैदान या ठिकाणापर्यंत ते कसे पोहोचले ते मी आत्ताच सांगितलं. मित्रांनो, दीपक भाऊ बोराडे आणि धनगर आरक्षण यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा. आणि आमचे असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.